आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी आपण अर्धा वाटी आंब्याचा रस, 1.5 वाटी कोमट दूध, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे, काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मी मंद गॅसवर भाजून घेते। आता त्यामध्ये मी 2 चमचे बेदाणेही घालून घेतलेले आहेत, तेही मी थोडेसे आता परतून घेते। आता हे भाजलेले खमंग आहेत। आता मी एका डिश मध्ये हे काढून घ्यायचे आपण आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे परत तूप घालून आपण 1 मोठी वाटी रवा घेतलेला आहे, तोही आपण आता मंद गॅसवर भाजून घेणार आहोत। गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आणि त्यावर ते मंद गॅसवर भाजून घ्यायचं। भाजून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये दूध घालून घेणार आहोत, तेही आपण मिक्स करून घेतल्यावरती त्यामध्ये आपण साखर घालून पुन्हा परतून घेणार आहोत। आता हे परतून झाल्यावर आपण त्यामध्ये आंब्याचा रस घालून तोही मिक्स करून घेणार आहोत। आता हा छानपैकी मिक्स झालेला आहे। आता आपण त्याच्यावरती स्टीम देण्यासाठी 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। स्टीम देऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर, तसेच पाव चमचा आता जायफळ ही किसून घालणार आहोत आणि तेही मिक्स करून घेणार आहोत। चिमूटभर मी केशर ही दुधामध्ये भिजत घातलेलं होतं, तेही मी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याचा कलर छान आलेला आहे। आता आपण तळलेले ड्रायफ्रूट्स घालून तेही मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण 1 चमचा तूप घालून गॅस बंद करून घेणार आहोत। आता हा आपला शिरा तयार झालेला आहे। आता आपण एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तयार झालेला शिरा आपण त्यामध्ये काढून घेणार आहोत आणि किती छान कलर आलेला आहे, बघा किती छान दिसतोय। आता आपण गार्निश करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स घालून आणि केशर घालून। हा तयार आहे आपला आंब्याचा शिरा, तुम्हीही नक्की करून पहा।